झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी आता मालेगाव शहरातील पाणी टंचाईची। मालेगाव शहरातील 7 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। मालेगावच्या वाट्याचं 90 दशलक्ष घनफूट पाणी जळगाव जिल्ह्यानं दादागिरी करत पळून नेल्यानं शहरावर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। गिरणा नदीमधील आरक्षित 200 दशलक्ष घनफूट पाण्यापैकी 90 दशलक्ष घनफूट पाणी जळगाव जिल्ह्यानं पळवल्यानं हा प्रश्न उद्भवलाय। याविषयी महापालिकेचे आयुक्त अजित जाधव यांनी जळगाव जिल्हा प्रशासनानं मालेगाव महापालिकेला पूर्वसूचना न देता मालेगावच्या हिश्श्याचं पाणी उचलून नेल्याचं सांगितलंय। जिल्हा प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणाविरुद्ध मालेगाव शहर काँग्रेसनं गांधी पुतळ्यावर धरण आंदोलन सुरू केलंय। जळगावचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात पाणी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची आता मागणी केली जाते। इंटेक वेल आहे, त्याच्या पाईप जे आहेत त्या पाईप शोधण्याचं काम चालू आहे। साधारण 3 दिवसामध्ये हे काम आपलं पूर्ण होईल आणि जो डे स्टॉक आहे त्या डे स्टॉकमधून आपल्याला पाणी उचललं जाईल आणि त्यानंतरच आता जो 3 दिवसाआड जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये काहीतरी कपात करता येईल। झी 24 तास एक पाऊल पुढे।